हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आता चहा बिस्किटचा नाश्ता झाला आहे. बराच दिवस झाले म्हणलं आता रानात जाऊन यायचं आहे. इंट्रो रेकॉर्ड करायला ना आणि आमच्या काय घेऊन आले बा तांबाटी आणि कुबू. केवढा मोठा कुबू आहे. अयो काय इधर की काय आहे एवढं मोठं. वा 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 कुबू बघा हे. नानीचं तोंड कुबू मोठा आहे. आमच्या नानीच्या तोंडापेक्षा जास्त मोठा कुबू आहे. खात नाही पित नाही तेवढं. दुकान असून घरी घरचं खायचं काय नाही बिस्किट हा रात्री खायचं बियायचं पोट भरून खायचं. चला आता नाश्ता झालाय. रानात जाऊन यायचं आता जरा चक्कर मारून येतो की जाऊन. कोबी मंचुरियन नको नको डाळ कर डाळ बरं कर सुक्क कर जास्त चटणी टाकू नको. चला रानात जाऊन येतो. आजी एव्हा आजी बसली बघा. जेवण कर जेवण कर. रानात जाऊन येतो आम्ही. चावी घे की असू दे नको राहू दे. चावी कशाला आपलं काय पाणी द्यायचं आहे नुसतं बघून यायचं आहे. आमच्या तिकडे नवीन घराकडे तिकडे वाढण्यावर बसलाय बघा. दाखवतो तुम्हाला. आमच्या मग अशा बहिणीला आमच्या म्हणलेलं ए ताई इकडे बाहेर ये लवकर पळत ये. आमच्या बहिणीला मग अशी म्हणलं होतं काय इथं वाढण्यावर आली का हो का ये लवकर चल. मग अशी आली का लय टाईम लागलाय ये. तिला मग अशी म्हणलं होतं मी वाढण्यावर आलाय आपल्याकडं. तिला विश्वास बसत नव्हता. हे बघा हिला चल तुला वाढण्यावर दाखवतो ये. हो इकडंच कुठं तर आलाय बघ बसला येतं का बघ दिसतंय का दिसलं का काय म्हणलं होतं मी तुला वाढण्यावर आलाय. हो दिसतंय कसा बसलाय नाण्यावर. शिपूट बघ त्याचा केवढा मोठा आहे. आता इकडे येतोय का काय येतो का इकडं आहे का तुला विश्वास बसत नाही का नाही हा. मगाशी काय म्हणलं होतं स्वयंपाक खोली लावून घे वाढण्यावर आले तर हा चष्टावर घ्यायला लागलेले तर बघ आहे का बसलाय बघा इथं. हे आपलं नवीन घर आहे इकडचं. बसलाय शांत. शिपूट बघ केवढा लांबर चाललाय. काय खायला टाकायचं आहे इकडं आला तर काय करते तुला इकडे एकटीला सोडून जातो. रानात जाताना सगळ्यात जास्त ताप आहे ना धुळच आहे. ह्या रस्त्याला एवढी पाटकुल कारखाना एवढा बेकार जर धूळ उडते ना पाक फापुटाच. आम्ही रोज कधी पण रानात आलो ना आईचं एकच असते तुरी अजून राहिले ते आता काय करायचं. वरबडताना त्याने काकून कुठं सोडलेलं आहे त्या बघा कसा आहे व्ह्यू आमच्या रानातला. असं वाटतं कोकणात आलो आहे काय की. त्या तिथे चिचचं झाड आहे ना मोठं तिथं काळं रान आहे आपलं बरोबर. बघा आई कशी निरीक्षण करायला लागली गव्हाचं. बघ के हडकलं का नाही जरा थोडं वल आहे बघा. गव्हाची उंची किती वाढली बघा. आता आई चेकिंग करायला लागली हा खुरपायला येते आता. कुठं वल आहे जरा इथं आहे का वल आहे जरा थोडी आणि गवत पण जास्त नाही व कुठं तर आहे तरी पण खुरपून घेतलं की चांगलं दिसतं. काय गहू दिसायला लागलाय बघ एक नंबर. सगळी आईची कृपा. आई जास्त दार धरती ना मी मदतीला असतो. आता जो गहू ही काढायला लागले गहूच म्हणतोय बघ गवत. चला कडपत्तर एक चक्कर मारून यावं. होय आहे गहू बघ की कसा भारी दिसायला लागलाय. उंची वाढली बघ हा. खाट टाकलं की अजून उंच होते. चांगला दिसायला लागलाय बघा गहू. वल आहे अजून थोडी बघू अजून एक 4-5 दिवस जाऊ द्या. हडकलं म्हणजे कसं मग खुरपायला येते. होय आहे ज्या ठिकाणी पाणी जास्त इथं चांगलं पाणी दिलंच बघ त्या दिवशी पूर्ण कडापर्यंत टच भरून. ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे ना तिथं गहू लई दाट आलाय बघ. आता इकडे शेवटच्या पाडग्यात बघ शेवटचा सारा आहे का जिथं हां इथं बघ कसला गहू बसला इथं हो. ही हराळी पण आहे काय की मध्ये ही हराळी दिसते मध्ये हां. बाळूमामाचा भांडारा चांगला दिसायला गडद एकदम. इथं बघ कसला दाट बसलाय गहू. आणि कुठं मक्काचं ही आलेली इथं पण मका बघा किती चांगली दिसायला लागली इथं आहे का. ही लय भारी झाली बघ इथं ओके. इकडं सारा की किती गच्च भरलेला का नाही दाट कसं शेवटपर्यंत कसा दाट बसलाय गहू. किती भारी दिसायला लागलं. असं वाटायला ते काश्मीरमध्ये असल्यासारखं वाटायला. काश्मीरमध्ये असंच असते हिरवळ. अजून 4-5 दिवस जाऊ दे जरा हडकत आहे. मग हडकले की मग खुरपून घ्या म्हणून बाया लावून. कसं दिसायला लागलाय बघा गहू हिरवा गार. उंची वाढली आता त्या दिवशी टाकलेला खत टाकला आता पाणी पण झाले
आणि अजून एक 4-5 दिवस जरा थोडा दम काढ. अयो चाला ये ना मग बांधावर अजून वल आहे. कसं दिसतंय बघा, लय भारी वाटतं. त्या काश्मीरमध्ये आहे असंच असते हिरवं. काश्मीर नाही, काश्मीरमध्ये पण हिरवं आहे. पंजाबचं तर गहू फेमसच असते. आणि आसामला असंच हिरवं. अजून एक 4-5 दिवस जाऊ द्यायचं, मग परत बाया लावून काय करायचं, खुरपून घ्यायचं. खुरपलं की काय होतं, काय होते खुरपल्यावर? पिवळं पडतंय. फवारल्यावर पिवळं पडतंय, खुरपल्यावर नाही. खुरपलं म्हणजे काय, गहू जरा ढिला होतंय आणि परत मग खुरपण झालं की मग खात टाकायचा युरिया मिक्स करून आणि मग परत पाणी द्यायचं. मग ह्याच्यापेक्षा जास्त उंच होतंय. पहिला गव्हाची उंची का नाही लय असायची, गुडघ्याच्या वर असायचा काय. आता कसं बियामध्ये जरा फरक पडते, त्याच्यामुळं आई बघा कशी ही निरीक्षण अधिकारी नसते तसं शांत येते मागात टाकून. पहिल्या आता गव्हाची उंची आहे पण पहिल्यासारखे नाही, कारण बियामध्ये फरक असते ना. चला बघू जरा आता गव्हाचं निरीक्षण चालू आहे. मागापासून मी कलटायच लागलो इकडं बांधावर कडेने चाललोय. जरा इकडं कुसळ आहे ते बघूया पूर्ण निरीक्षण करून. आता एक 10च मिनिट झाले राहण्यात येऊन. आई लगेच मला घरी पळवायला लागले, चल घरी गहू नीट करायचं आहे आणि हे काम आहे ते काम आहे. म्हणलं आली जरा बस. आता काय करणार आम्ही, आता तिकडं आजोबा आहे ना आमचं, तिकडं केळीवाले आजोबा, तिकडं पका आजोबा इकडं जाणार आणि चा प्याणार. आपली शेजारी केळी आता वाढले, ते केळीचं घड वाढले, ती पण दाखवतो तुम्हाला. इथनं बघ गहू कसा दिसतंय हिरवं बघा. ह्या इथं बरडाचा आहे ना, बरडाचा जरा थोडा कमी दिसतंय कारण पाणी उतरायला लागलेलं असतं ना. चला आलोय बघा आम्ही आता आजोबाच्या केळीच्या गार्डनमध्ये आलोय. केळीचं घड बघा केवढा आहे, हवा आता लागले बारकी आहे. ही किती डझन असेल साधारण? 4-5 डझन असेल का नाही? वजन खाली काय असतं ही काय माहिती? ह्याच्यापासून केळी तयार होते. ह्याच्यापासून होय, ही परत खाली येत जाते काही. खरंच हे असं माहिती घेणं गरजेचं आहे बघा. गरजेचं म्हणतोय चांगलं आहे. हे इथनं वेगळंच आहे. घड एकच घड केवढं लांब आहे. भरपूर आहे. हे शेतीविषयक माहिती खूप गरजेची आहे बघा. किती छान आले. ही मेन आहे काय की, ही मेन आहे का नाही. मग ह्याच्यापासून मग ती खाली येत मग केळी लागतं. इथं बघ केवढे चिंगड्या केळी येते. वाढ होते टॉनिकने, ही वाढ होते. चांगलं दिस आहे बघा, किती घड आहे. इकडं हिळो बघून इकडं खायला येऊ नका आमच्या आजोबाच्या रानात, म्हणजे झालं. इकडं यायचा प्रयत्न करू नका केळीच्या भागात, नाही तर आमचा आजोबा म्हणाल नातून केळीची बाग दाखवली, लोक येऊन केळं फुकटमध्ये खाऊन चालले. सगळीकडे आले तर बघा घड. उंची पण चांगली झाली. एका झाडाला एक घड लागलाय प्रत्येकाला. एवढं बारकं आहे, वाढतंय हळूहळू. तरी किती टाइम लागला असेल याला काय माहिती केळी लागायला? 1 वर्षाच्या आत. परत ह्याला ही गेले की ह्या कुठलं छोटं आलंय बघा तिथं. आईला पण बऱ्यापैकी माहिती आहे बरं का. चला चला आता घरात शेजारी आलेलो आहे. आलो बघा चा प्यायला. बघा हे आजोबा आहेत आमचं, आणि ही केळीची बाग आहे ना, हे चंटे भाऊ आहे ती आमची बारकी. हाय कर इकडं, हाय कर. लय जण बघते तुला, हात कर की लय लाजते. बाबू हात कर. ती बाबू आहे छोटासा. दुपारच्या 12:30 वाजले. त्या एवढं कडक ऊन लागा लागले ना, आता गरम व्हायला लागले. आता थंडी कमी झाली आणि हळूहळू ऊन पाडायला लागले. चला पटापटा आई, चला दुपार झाली. चहा प्यालाय त्याच्यामुळं जरा थोडं बरं वाटतंय. जरा आता जास्त तर 15 मिनिट तर लागते घरी जायला. चला फायनली घरी आलोय. आज रानातनं घरी यायला बरोबर 20 मिनिट लागलं. ऊनच तेवढं तावं लागले ना. चला आता फ्रेश होऊन जेवण करायचं. आज जेवणात काही वेगळंच केलंय बघा. कोबू दही दूध. रानातनं फिरून आलोय, जरा आराम करायचा. आले लगेच गहू नीट करायला बसले. या बाबांनो चहा प्यायला. 4चा टाईम, दुधाचा चहा. लई चहा दिलाय पण आज ऐका. आयो गरम झाले, गरम लागा. संध्याकाळ झाली ना, आज आमची अव्वाला अजिबात थंडी वाज नाही ऐका. नो स्वेटर नो टकोच. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय धन्यवाद. जय महाराष्ट्र.